हॅलो, नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आजचा व्हिडिओ असणार आहे जयपूर शॉपिंग हॉल. आणि जर तुम्हाला माहिती नसेल तर मी आत्ताच जयपूरला जाऊन आले आणि त्याचा मी पूर्ण व्लॉग टाकलेला आहे आपल्या चॅनलवरती. आणि तुम्ही जर बघितला नसेल व्हिडिओ तर लगेच पहिले तो जाऊन बघा व्हिडिओ. त्याची मी लिंक देते इथे डोक्यावरती आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण नक्की चेक करा. आणि मग हा व्हिडिओ आपण बघूया की त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवणार तिकडनं मी काय काय आणलं आहे शॉपिंगमध्ये. ज्या लोकांना माहिती नसेल त्यांच्यासाठी तिकडे दोन बाजार खूप जास्त फेमस आहेत. सगळ्यात पहिला म्हणजे बापू बाजार आणि दुसरा जो आहे तो झवेरी बाजार. ओके, सो जो बापू बाजार आहे तिकडे तुम्हाला कपडा रिलेटेड सगळ्या गोष्टी मिळतात. म्हणजे कुर्ताज, टॉप्स, त्यानंतर आपण नाईट सूट्स म्हणतो ना, एकदम टिपिकल जयपुरी प्रिंटमधले सगळं. प्लस तुम्हाला कॉटन तिकडे खूप चांगलं मिळेल पण कमी किमतीमध्ये, जरा स्वस्त असं तिकडे. आणि त्याचबरोबर तिथे तुम्हाला बॅग्स, जुतीज, चप्पल म्हणजे सगळं पण खूप छान मिळतं. त्याचबरोबर साड्या बिड्या पण खूप सुंदर मिळतात. सो हे सगळं तुम्ही नक्कीच तिकडे घेऊ शकता. आणि त्याचबरोबर झवेरी बाजारला मेनली ज्वेलरी आयटम्स चांगले मिळतात. आणि रोड साईडला पण मिळतात, दुकानामध्ये पण मिळतात. दुकानामध्ये थोडे जास्त महाग असतात पण रोड साईडला तुम्हाला खूप जास्त व्हरायटी मिळून जाईल. ओके, सो आम्ही गेलेलो शॉपिंगला तेव्हा माझी आई आणि माझी बहीण माझ्याबरोबर होती. त्यामुळे त्या दोघींनी पण त्यांची शॉपिंग केलेली आहे. त्याचे जे काही फोटो असतील ते मी तुम्हाला इकडे स्क्रीनवरती अटॅच करीन, म्हणजे तुम्हाला कळेल की त्याने नक्की काय शॉपिंग केली आहे. सो आम्ही सेम दुकानातनं शॉपिंग केलं आहे पण त्यांचं शॉपिंग ऑफकोर्स त्यांच्याकडे आहे आणि माझं माझ्याकडे आहे. सो मी तुम्हाला दाखवते आता. आणि सगळ्यात पहिले ॲक्च्युली मी हा व्हिडिओ खूप दिवसापासून प्लॅन करते आहे. मला माहिती आहे मी थोडीशी लेट झाली या व्हिडिओसाठी पण काही प्रॉब्लेम नाही आहे. सो मी आज म्हटलं की आज मी मेकअप पण काहीच केलेला नाही आहे. मी नॉर्मल बस लिपस्टिक लावली आणि मी म्हटलं आज व्हिडिओ शूट करूनच टाकूया. सो माझ्यामध्ये हा या 2023चा शेवटचा व्हिडिओ असेल आपल्या चॅनलवरती. फायनली आपण स्टार्ट करूया. आणि व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आणि आवडला व्हिडिओ तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या चॅनल. चला स्टार्ट करू. सगळ्यात पहिले आपण कपड्यापासून स्टार्ट करूया. तर आम्ही तिकडे जेव्हा शॉपिंग करायला गेलो होतो तेव्हा आम्ही मेट्रो स्टेशननी ट्रॅव्हल केलं, म्हणजे त्यांच्या जयपूरच्या मेट्रोनी ट्रॅव्हल केलं होतं. ते मी सगळं दाखवलेलं आहे त्या व्लॉगमध्ये, तो नक्की बघा तुम्ही. आणि त्याचबरोबर तेव्हा ना आम्ही बडी चौपाट म्हणून त्यांचं एक शेवटचं मेट्रो स्टेशन आहे तिकडे उतरलो. आणि तिकडनं अगदीच एक जवळ दुकान आहे जिकडनं आम्ही काही कुर्ती, ड्रेस मटेरियल्स वगैरे घेतले. कारण का आमच्या तिकडे एक ओळखीच्या कोणीतरी आम्हाला रेकमेंड केलं होतं. कारण त्या दुकानाचा कापड खूप सुंदर होतं कॉटनवालं, म्हणून त्यामुळे तिकडे तुम्ही नक्की व्हिजिट करा. आणि आम्ही गेलो आणि आम्हाला खरंच तिकडचं कलेक्शन आणि कापड खूपच असं सुंदर आहे. पण त्याचबरोबर त्याची प्राईस पण खूपच सुंदर होती. पण तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही नक्की त्या शॉपला व्हिजिट करू शकता. मी त्याचं नाव देते इथे खाली आणि शिवाय डिस्क्रिप्शनमध्ये पण देऊन ठेवीन मी, नाव नक्की चेक करा. सो मी तिकडनं आणलेला हा कुर्ता होता. ओके, सो सगळ्यात पहिले तुम्हाला जर माहिती असेल तर जयपुरी, राजस्थानी किंवा राजस्थान साईडला ऑफकोर्स बांधणी, लेहरिया आणि ह्या सगळे प्रिंट्स खूप जास्त फेमस आहेत. ओके, सो त्याच्यातलंच मी जास्त करून शॉपिंग केलेलं आहे. सो मी हा कुर्ता तिकडनं आणलेला तुम्ही बघू शकता. ह्याच्यावर एक खूप सुंदर वर्क आहे आणि बिलकुल म्हणजे ते एक पूर्ण धागा असतो ना आपला, त्याचं वर्क आहे. बिलकुल असं निघणारं वर्क नाही आहे. आणि ह्या कपड्याची क्वालिटी तर खूप जास्त सुंदर आहे. एकदम सॉफ्ट सिल्क, कॉटन सिल्क मटेरियल आहे. एकदम मस्त मटेरियल आहे. आणि ह्याच्यावर इथे मध्ये असे बुंदे आहेत जे वर्क तुम्हाला आहे त्याचंच. आणि त्याचबरोबर त्याचे जे स्लीव्ज आहेत ते आहेत 3/4 स्लीव्ज. आणि त्याला इथे असं गोटापत्ती वर्कचं केलेलं आहे खूप सुंदर प्रकारे. आणि एकदम मस्त आहे. ह्याचा पूर्ण जर तुम्ही बघाल ना तर ह्याच्यावर देखील थोडंसं गोटापत्ती वर्क वगैरे तुम्हाला दिसतच असेल. सो एकदमच सुंदर आहे हे. आणि ह्याचं फिटिंग प्रचंड अप्रतिम आहे. आणि ह्याच्या खाली पण त्याला असं गोटापत्ती वर्क आहे जो एंड आहे कुर्तीचा तेवढंच. आणि एकदम बेसिक नॉर्मल कुर्ता आहे पण अप्रतिम दिसतो घातल्यावरती, खूप सुंदर आहे. आणि मला ह्याचा कलर खूप आवडला होता बेसिकली जेव्हा मी घेतलेला. ह्याच्यामध्ये आय थिंक 2-3 कलर्स अवेलेबल होते माझ्या साईजमध्ये. सो खूप जास्त व्हरायटी आहे आणि खूप जास्त घेऊ शकतो. माझी साईज होती एस. ओके, सो त्यांची इथे एस साईज आहे. सो ते आपल्याला व्यवस्थित साईज काढून देतात, म्हणजे आपल्याला बघून त्यांना कळतं की आपल्याला नक्की कुठली साईज पाहिजे. सो एकदम परफेक्ट ते आहेत, ते एकदम काढून देतात. ह्याची त्यांनी प्राईस जवळजवळ कोट केलेली ₹1100 माझ्यामध्ये. पण
येस, आय थिंक 1100 रुपये होती साधारण. पण आम्हाला त्यांनी डिस्काउंट दिलेला, कारण का आम्ही भरपूर शॉपिंग केलेली. आणि त्या सेम दुकानातनं माझ्या बहिणीने घेतले होते 2 ड्रेस मटेरियल्स. त्यांच्याकडे ड्रेस मटेरियल्स, कुर्ती, शॉर्ट कुर्तीज सगळं 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 अवेलेबल आहे, दुपट्टे बिपट्टे सगळं. त्याच्यानंतर जॅकेट्स वगैरे असतात, जी थोडीशी वॉर्म जॅकेट्स असतात ती पण तिथे तुम्हाला मिळतील. आणि जो माझ्या बहिणीने घेतलेला हा जो पहिला ड्रेस आहे तो आहे व्हाईट कलरचा, त्याच्यावरती एकदम टिपिकल जयपुरी प्रिंट आहे आणि तो एकदम प्रॉपर कॉटनचा ड्रेस होता. आणि तो त्यामुळे खूप सुंदर एकदम फिटिंगला बसला आणि एकदम युनिक आणि एकदम पेस्टल कलर, एकदम छान सगळं त्याच्यामध्ये तुम्हाला मिळेल. ह्यामध्ये देखील तुम्हाला 2-3 कलर्स अवेलेबल होते आणि ह्याची प्राईस माझ्यामध्ये 1700 का काहीतरी होती आय थिंक सो खूप सुंदर आहे आणि एकदम डिसेंट आहे. त्याला प्रॉपर चुन्नी, कुर्ता आणि खाली पॅन्ट असा त्याचा पूर्णपणे सेट होता तो अवेलेबल. सो त्याचं कॉटन बेसिकली खूप सुंदर, त्याच्यामुळे आम्हाला तो खूप आवडला. आणि तिने जो दुसरा सेट घेतलेला तो हा होता, जो एकदम असा लॅव्हेंडर कलरमध्ये होता. खूप जास्त सुंदर आहे तो सुद्धा, तो आम्हाला बघता क्षणी आवडलेला. तो देखील अगेन कॉटनमधला जयपुरी प्रिंटचा पॅटर्न आहे तो, आणि तो खूप सुंदर आहे. त्याचा नेक पण असा व्ही नेक टाईप्स आहे, तो थोडंसं आजकाल जरा व्ही नेक पण ट्रेंडमध्ये आहे ना, तसंच एकदम छान आहे. त्याचा पण पूर्ण सेट आहे, त्याला पण दुपट्टा आहे, पॅन्ट आहे आणि प्रॉपर आपला कुर्ता आहे. ओके, सो तो मला साधारण असा वाटला की तो साधारण 1500च्या आसपास होता, इफ आय एम नॉट रॉंग. मी प्राइजेस त्याच्या खाली देईन, आणि पण त्याने आम्हाला ते खूप जास्त डिस्काउंट करणार नाही आहेत, पण थोडंसं डिस्काउंट नक्की करा, कारण आम्ही जवळजवळ खूप जास्त शॉपिंग केली त्या दुकानामधून, त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला थोडंसं डिस्काउंट दिलं होतं. त्यामुळे पण आम्हाला खूप आवडलं. ते शॉपचं नाव मी देते तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये, नक्की चेक करा. तुम्ही जयपूरला गेले आणि तुम्हाला असे छान कुठले जर पीस पाहिजे असेल तर नक्की त्या दुकानाला व्हिजिट करा. तिकडे तुम्हाला थोडंसं एक्सपेन्सिव्ह पडेल, पण क्वालिटी वाईज कपडा खूप सुंदर मिळेल. ओके, सो ह्या सेम शॉपमधून माझ्या आईने देखील 2 ड्रेस मटेरियल्स घेतली होती. सगळ्यात पहिलं ते ब्लॅक कलरचं आहे, जे तुम्हाला इकडे फोटोमध्ये दिसतं आहे. ते त्याच्यामध्ये असं खूप छान असं प्रिंट वगैरे होतं, एकदम टिपिकल जयपुरी अगेन. खूप सुंदर कॉटन आणि असं सॉफ्ट कॉटन होतं एकदम. त्याचा देखील आम्हाला दुपट्टा वगैरे पण खूप आवडला. ओव्हरऑलच ते खूपच सुंदर दिसत होतं, त्यामुळे आम्हाला प्रचंड आवडलं ते सुद्धा. आणि त्याची प्राईस माझ्या मते काहीतरी 1500 का काहीतरी होती. आणि त्याच्यानंतर तिने दुसरा जो घेतला तो जरा थोडासा एक्सपेन्सिव्ह होता, पण अप्रतिम पीस होता. म्हणजे असं आपण म्हणतो ना युनिक पीस वगैरे, असं एकदम खूप सुंदर पीस होता, जो होता ब्लू कलरचा. त्याला एकदम गळ्याशी खूप छान प्रिंट होतं, आणि ते ना असं एकदम गॉडी प्रिंट नाही आहे, एकदम असं सोबर छानसं प्रिंट आहे. आणि त्याला देखील थोडंसं वर्क आहे ते वालं. आणि बाकी पण देखील आम्हाला ह्याचं जे कॉम्बिनेशन आहे ना ते खूप आवडलं. हा देखील थोडासा मिक्स मटेरियलमध्ये तो कॉटन आणि सिल्कवाला मिक्स मटेरियल ब्लेंड आहे, पण खूप सुंदर आहे. हा माझ्यामध्ये थोडासा 2200च्या आसपास गेलेला होता, त्यामुळे आम्ही त्या सेम शॉपमधून एवढं शॉपिंग केलं, त्यामुळे त्याने मला डिस्काउंट दिलेलं होतं. त्याचं त्याच्यानंतर आम्ही गेलो होतो बापू बाजारमध्ये. बरं, तुम्ही बापू बाजारला गेलात की तुम्हाला बराच चांगला वेळ एकदम असा ठेवून शॉपिंग करायला, ज्यामुळे तुम्हाला सगळं एकदम छान बघता येईल आणि मस्त करता येईल. आमच्याकडे वेळ थोडासा कमी होता, पण तरीसुद्धा बापू बाजारमधून मला ॲक्च्युली साडी घ्यायची होती. बांधणी आणि लेहेरी त्यांची खूप फेमस मटेरियल म्हणा किंवा प्रिंट आहे त्यांचं फेमस ॲक्च्युली. सो त्याच्यामध्येच सगळ्यात तिकडून मी 2 साड्या घेतल्या आहेत. त्या शॉपचं नाव देखील मी इथे देते आणि शिवाय डिस्क्रिप्शनमध्ये पण देऊन ठेवेन मी. तर साड्या ज्या होत्या त्यातली पहिली साडी जी होती ती ही होती. सो पहिली माझी ही साडी आहे जी मी घेतलेली होती. त्याचा मी क्लोजअप साईड बाय साईड लावेन इकडे, मी तुम्हाला नीट बघता येईल. तुम्ही बघू शकता ही 3 कलर्समध्ये आहे, एकदम मस्त. आणि इकडे पहिला असा मरुनिश कलर आहे, मग थोडा येल्लो आहे, आणि मग खाली जाताना एकदम असा ऑरेंज होतो. आणि त्याला अशी छानशी बॉर्डर आहे जी तुम्हाला दिसत असेल अक्षरशः. खूप सुंदर आहे, आणि हा बांधणी आहे ऑफकोर्स. आणि ह्याला थोडं प्रेस वगैरे केलं ना तर खूप सुंदर होईल. मी आणल्यावरती तसंच ठेवलेलं आहे, मी अजून त्याला हात लावलेला नाही आहे. मला ह्याला ॲक्च्युली सगळंच करायचं आहे, फॉल बिल पण लावायचा बाकी आहे. पण एकदम सुंदर मटेरियल आहे ह्याचं, खूप सॉफ्ट एकदम आहे, आणि मला असं खूप आवडलं. आणि त्याला तुम्ही बघू शकता की खाली बॉर्डरला एक ग्रीन कलरची देखील बॉर्डर दिलेली आहे, आणि हे पूर्ण गोटापत्ती वर्क आहे. ठीक आहे, सो मला ही साडी प्रचंड आवडली. मी जेव्हा कधी नेसेल तेव्हा मी तुम्हाला नक्की दाखवेन ती साडी. खूप तुम्हाला भरपूर कलर्स मिळाले असते, खूप कलर्स तिथे अवेलेबल होते, पण मला खूप आवडलं हे सगळं. तिकडनं मी 2 साड्या घेतल्या. दुसरी जी साडी आहे ना
ही अशी साडी एकदम लाईट वेट साड्या आहेत. तुम्हाला जर माहिती असेल तर तुम्ही जेव्हा अशा ठिकाणी साड्या गेला स्पेशली जयपूर वगैरेमध्ये, तर कोटा देखील त्यांचं खूप सुंदर एक प्रकार आहे साड्यांमधलं. एक मटेरियल असतं कोटा, जे ह्यालाच म्हणतात कोटा ॲक्च्युली. हे जे मटेरियल याला असं जाळी जाळी असते बारीक, तुम्ही बघू शकता मटेरियलमध्ये, तर ह्यालाच बेसिकली कोटा म्हणतात. आणि त्याच्यामध्ये त्यांच्या साड्या असतात, त्या कोटा मटेरियल प्रचंड लाईट वेट असते. ह्याच्यामध्ये कोटा आणि सिल्क दोन्ही मटेरियल आहे, तुम्ही बघू शकता. कारण का एकदमच छान आहे, एकदम थोडं ट्रान्सपरंट आहे ते. आणि ह्याला एक गोल्डन कलरची बॉर्डर आहे. मी आता पूर्ण साडी उघडत नाही आहे कारण मला पॉसिबल नाही आहे, कारण नंतर बांधणं खूप कठीण आहे म्हणून. आणि त्याच्यावर तुम्ही बघू शकता की लेहरिया आहे ॲक्च्युली. आणि त्याच्यावरती असे व्हाईट कलरचे ना लेहरियाचे कसे असे काय म्हणतात त्याला, असे वळणं असतात अशी, तसे आहे त्याच्यामध्ये. आणि तुम्ही हे अशा पद्धतीने दिसणार आहे. आणि ह्याचा जो कलर आहे ना तो एकदम असा ऑरेंज आहे, पण असा एकदम पिंकिश ऑरेंज म्हणून ना, गुलबक्षी कलर कसा म्हणतो आपण, तसा एक्झॅक्ट कलर आहे. आणि तुम्ही ह्याच्याबरोबर खूप जास्त स्टाईल करू शकता. ही साडी देखील मस्त स्टाईल होईल, एकदम लाईटवेट साडी, एकदम हलकी आहे ती. तर मला ह्याचा पण उघडून एकदम ह्याचं सगळं फॉल बिल करायचं बाकी आहे, त्यामुळे पण मी नक्की जेव्हा स्टाईल करेन तेव्हा तुमच्या सगळ्यांबरोबर नक्की शेअर केली. सो ही आणि ही दोन्ही साड्या मिळून मला त्यांनी पडले तर 3,000 रुपयाला. सो मला माहिती नाही की थोडं महाग पडलं मला बापू बाजारला का नाही, पण आम्हाला असं वाटलं की ठीक आहे, वर्थ आहे म्हणून आम्ही त्याला अराऊंड 3,000 रुपये दिले. ते काका खूप सुंदर होते, एकदम छान होते. साड्या बिड्या खूप उत्साहाने दाखवत होते. त्या आम्ही खूप साड्या बघितल्या आणि फायनली आम्ही ह्या 2 सिलेक्ट केल्या. त्यांच्याकडे खूप रेंजच्या साड्या आहेत बाय द वे, खूप म्हणजे अक्षरशः 500 का 700पासून साडी सुरुवात होती आहे ती अक्षरशः. सो भरपूर साडी म्हणजे 50,000 वगैरेपर्यंत वगैरे, त्याच्यावरती पण साड्या त्यांच्याकडे आरामात तुम्हाला मिळतील. अजून एक, तुम्ही जेव्हा बापू बाजारला जाल ना, ते खूप मोठं आहे, बघायला वेळ लागतो. त्याचबरोबर ही जी की दुकानं तिकडे प्रचंड आहेत, खूप सारी दुकानं आहेत. पण एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, तिकडे ना असे नॉर्मल असे रस्त्यावर असे लोक विकायला वगैरे असतात जे फिरतात आपल्याबरोबर. त्यांच्याकडे तुम्हाला छान हत्ती आणि मोर वगैरे अशा किचनचं सेट मिळतात. म्हणजे अक्षरशः काहीतरी 10 किचनचा एक पॅक असतो. तुम्हाला जर कोणाला गिफ्ट करायचं असेल तर तुम्ही आरामात घेऊ शकता. माझ्या आईने तो पण एक पॅक घेतलेला होता. मी ते फोटो अपलोड करीन त्याची प्राईस पण मी स्क्रीनवर देईन. ओके, मला आता आठवत नाही आहे प्राईस काय होती. त्याचबरोबर तुम्हाला आपण घरात लावायला जे असं म्हणतो ना, थोडंसं लटकन का काय म्हणतात त्याला, की आपण घरामध्ये असं काहीतरी लटकणारं लावतो छानसं असं फॅन्सी वगैरे क्यूटवालं, तसं देखील 2 माझ्या आईने घेतलेले होते. त्याचे देखील मी फोटो तुम्हाला इकडे लावून दाखवीन. त्याची पण प्राईस मी देते स्क्रीनवरती. तुम्ही ह्या गोष्टी देखील तिकडे परचेस करू शकता. त्याच्यामध्ये पण प्रचंड व्हरायटी मिळेल तुम्हाला. आणि तुम्ही कोणाला गिफ्ट वगैरे देताना पण देखील ते खूप छान वाटतं आणि खूप सुंदर वाटतं ते ॲक्च्युली. सो तुम्ही त्या गोष्टी देखील लोकांना गिफ्ट करण्यासाठी किंवा तुमच्या घरासाठी देखील घेऊ शकता. खूप छान आहेत त्या. आपल्याला बॅग्स, 2 बॅग्स ज्या मी गिफ्टिंगसाठी ॲक्च्युली आणलेल्या होत्या आणि त्या पण मी तुम्हाला दाखवते. खूप सुंदर बॅग्स, मला पण प्रचंड आवडल्या ॲक्च्युली. मला असं खूप मस्त असं लटकन म्हणतो आपण त्याला, पॉमपॉमचं आहे हे, एकदम पॉमपॉम आहे एकदम प्रॉपर. आणि ह्याला खूप जास्त वर्क आहे, तुम्ही बघू शकता. खूप जास्त वर्क आहे त्याला दोन्ही बाजूंनी, खूप सुंदर आहे. आणि ह्या साईडने काहीतरी असं आहे, तुम्हाला दिसते ना, ही खूप सुंदर वर्क आहे. दोन्ही बाजूने खूप छान वर्क आहे मला. आणि याची साईज पण खूप सुंदर आहे. मी याचे अशा मी 2 बॅग्स आणल्या आहेत ॲक्च्युली. आणि ही दुसरी बॅग आहे. तुम्हाला पॅक करताना एकदम छान ते असे मस्तपैकी पॅक करून देतात. तुम्हाला खूप आवडेल असं. आणि मी म्हणून पॅकिंग असं काढलं नाही की तुम्हाला ते कसं देतील हे तुम्हाला कळेल. प्रॉपर छान पॅक करून तुम्ही अक्षरशः आणू शकता व्यवस्थित अशी. ह्याला पण देखील खूप जास्त वर्क आहे, तुम्ही बघू शकता. पूर्ण बॅगला वर्क आहे, एकदम मस्त वर्क आहे. आणि पॉम्पॉम ह्यालासुद्धा आहे आणि खूप सुंदर आहे. आरसे देखील लावलेले आहेत. आणि तुम्ही एखाद्या छानशा फंक्शनला वगैरे जात असाल आणि तुम्हाला साडीबरोबर एखाद्या कुर्ता वगैरे बरोबर किंवा आपण स्कर्ट वगैरे घातला असेल, लेहेंगा घातला असेल, तरी त्याबरोबर ह्या पर्स एकदम छान दिसतील. मस्त बॅग्स आहेत या. आणि ह्याची मी तुम्हाला साईज दाखवते. ह्याचे बेल्ट असे आहेत, म्हणजे एकदम नॉर्मल बेल्ट आहे त्याचा. आणि त्याला मधून अशी छोटीशी एक गोल्डनची पट्टी आहे, ती देखील खूप सुंदर दिसते आहे. आणि ह्याच्या आतमध्ये तुम्हाला एवढी स्पेस मिळते, खूप जास्त स्पेस आहे आतमध्ये. मी तुम्हाला क्लोजअप देईन, तुम्हाला आता दिसत नसेल तर. खूप जास्त स्पेस आहे आतमध्ये. आणि तिथे एक छोटासा कप्पा आहे जिथे आपण चेनवरती बघू शकता. तो आपण एकदम छोट्याच्या कप्प्यामध्ये काहीतरी चावी वगैरे ठेवू शकतो असा कप्पा आहे. आणि ह्याला हा पूर्ण एकच बॅग आहे, ह्याला कप्पे नाही आहेत तसं. हा पूर्ण एकच कप्पा आहे, तुम्ही बघू शकता. खूप मोठी बॅग आहे.
आणि वरतून एक मोठी चेन असणं खूप महत्त्वाचं आहे त्याच्यासाठी. सो अशा प्रकारे मी 2 बॅगा आणल्या होत्या. दुकानाचं नाव मला लक्षात नाही आहे. मला जर आठवलं तर मी नक्की स्क्रीनवरती देईन ते नाव जे असेल ते. पण तिकडे तुम्ही नक्की येऊ शकता आणि खूप व्हरायटीच्या बॅग्स आहेत, छोट्या मोठ्या सगळ्या पद्धतीच्या बॅग आहेत तिकडे आणि सगळ्यांसाठी बॅग आहेत. सो मला ही प्रचंड आवडली, खूप गोड बॅग आहे ही. सो एकदम छान. आम्हाला ह्या 2 बॅग्स त्यांनी दिल्या होत्या 500 रुपयाला. ठीक. बापू बाजार आणि जोहरी बाजारला जाल तेव्हा अगदी दिल खोल की शॉपिंग करता, तसं दिल खोल की बार्गेनिंग पण करू शकता अक्षरशः. खूप 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 बार्गेनिंग करा, हे कायम लक्षात ठेवा. नेक्स्ट गोष्ट आणलेली आहे ती आहे चप्पल्स. ठीक आहे. सो मी ह्या चप्पल्स आणल्यात, मी ज्या अजून वापरल्या नाही आहे, तुम्ही बघू शकता. खूप छान चप्पल्स आहेत या. ओके. आणि ह्याचं वर्क आहे ना, ह्याच्यावरच एक थोडंसं छानसं वर्क वाटलं मला, जे थोडंसं जयपुरी टाईप्स आहे आणि असं काहीच माझ्याकडे नव्हतं ॲक्च्युली चप्पल्समध्ये. आणि मागून फ्लॅट आहे, मी वापरलेली नाही आहे जसं म्हटलं त्याप्रमाणे. सो एकदम छान आहे आणि ह्याच्यामध्ये देखील कलर्स अवेलेबल होते, भरपूर कलर्स अवेलेबल होते. ह्या दुकानाचं देखील मी काही सो ह्यांचं जे शॉप नंबर किंवा नाव असेल ते मी स्क्रीनवर देईन, मला लक्षात असेल तर. कारण तिकडनं माझ्या बहिणीने देखील 2 का 3 पेअर्स उचलले होते. सो तिने तिकडे एक प्रॉपर आपला नॉर्मल ब्राऊन कलरची पेअर उचललेली होती, जी ही होती. ज्याची किंमत आय थिंक 250 का काहीतरीच होती. त्याचबरोबर तिने माझ्यासारखंच एक उचललेलं ते हे होतं. सो त्याची पण किंमत अराऊंड तशीच होती. तर आमचं ओव्हरऑल बिल किती झालं मला आठवतच नाही आहे काही. सो मला प्रॉपर बिल आठवत नाही आहे, पण आम्ही ह्या 2-3 पीसेस त्याच्याकडनं उचललेल्या होत्या. मी आणि बहिणीने हे 2 हा एक सेट घेतलेला ज्याच्यामध्ये उंट होता आणि ज्याचं जे 3 पेअर्स असं तसं होतं, पूर्ण फॅमिली टाईप छोटंसं. ते खूप क्यूट होतं. आणि त्यानं आय थिंक 200 का 250च्या आसपासच काहीतरी. मध्ये त्याचा पण एक छोटासा स्टॉल होता, ते पण तुम्हाला आरामात मिळून जाईल तिकडे. त्याचा देखील मी शॉर्ट टाकलेला आहे आपल्या व्लॉगमध्ये, सो बघायला नक्की विसरू नका. कळेल. सो जोहरी बाजारला मोस्टली आम्ही ज्वेलरी वगैरे पीसेस घेतल्या, कारण का ते त्यासाठी जास्त फेमस आहे. त्याचबरोबर तिकडे तुम्हाला बाकीच्या गोष्टी देखील मिळतीलच, पण आय थिंक दिस इज व्हेरी गुड. आय थिंक ज्वेलरी वगैरे तिकडे तुम्हाला मिळेल. दोन्ही बाजूला आहे बापू बाजारसारखंच, ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला जोहरी बाजार आहे. पण आम्ही तिकडे जे स्टॉल्स असतात छोटे छोटे, जे रस्त्यावर बसले त्यांच्याकडनं घेतलं. सो ते थोडं स्वस्त पडतं आपल्याला म्हणून. सो सगळ्यात पहिले आम्ही जोहरी बाजारला घेतलं ते काही इयरिंग्स वगैरे घेतले. त्यातले मी हे 2 इयरिंग्स घेतले होते. सो हे जो इयरिंग आहे ना, असं मी घेतलेलं. हा एकदम असा लाईट बेबी पिंक आहे, मला प्रचंड आवडलं आणि त्याला खाली मोती आहे, तुम्ही बघू शकता. एकदम छान आहेत आणि हे दोन्ही पीस मला प्रचंड आवडले होते. हे खूप काही अशा प्रकारचं होतं की खूप सुंदर होतं हे, अक्षरशः एकदम मस्त होतं. आणि मला हे हवे होते. माझ्या आईने काही लोकांना देण्यासाठी वगैरे भरपूर कानातले घेतलेले होते. त्या सगळ्याचा मी फोटो इकडे तुम्हाला लावून दाखवेनच. भरपूर छान आहे. काही एक सेट घेतला होता आम्ही असा ग्रीन कलरमध्ये, तो पण देखील खूप सुंदर आहे. काही कानातले घेतलेले मस्त मोठे मोठे झुमका टाईप्स. आणि असं सगळे सेट आम्ही म्हणून त्याचे काहीतरी पुण्याने टोटल गेले, त्याच्यामध्ये डिस्काउंट केलेला आम्हाला, त्यामुळे डिस्काउंट तो बनताही आहे ना या त्यामुळे. सो हे पण खूप छान आहे. त्याचं त्या शॉपचं काही नाव आहे असंच नव्हतं, मला लक्षात नाही आहे. पण तुम्हाला तो आम्ही लेफ्ट साईडच्या लेनने जात होतो आणि तिकडे असं राईट साईडला ते लोक बसलेले होते, त्यांच्याकडनंच आम्ही हे घेतलेलं आहे. खूप सुंदर. आणि अजून एक आम्ही तिकडनं गोष्ट घेतली ती म्हणजे बँगल्स. सो असे पेपरमध्ये त्यांनी आम्हाला रॅप करून दिले होते. खूप ते काकांचा असा छोटासा स्टॉल होता, पण त्याच्यावरती खूप छान बँगल्स होते. आणि ही बँगल मी घेतली ॲक्च्युली, तुम्ही बघू शकता. त्याच्यावरती खूप मल्टी कलर्स आहेत आणि खूप सुंदर काम केलेलं आहे. आणि ना ह्या बँगल्स मला माहीत नाही, पण आपल्याकडे एवढं इझिली अवेलेबल नसतात, माहितीच्या तिकडे अवेलेबल असतात. आणि त्यांच्याकडे सगळ्या साईजमध्ये बँगल्स अवेलेबल होत्या. म्हणजे तुमचा जो काही हाताचा साईज असतो, आपण जसं म्हणतो की आपला कितीचा गाळा, 2-2, 2-4 वगैरे वगैरे. सो त्या पद्धतीने तुम्ही एवढा सुंदर आहे ना, एकदम बारीक 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 काम आहे आणि मल्टी कलर आहे, त्याच्यामुळे सगळ्यावर छान जाईल हे. आणि बेस याचा येल्लो असल्यामुळे तुम्ही गोल्डन आपल्या साड्या बिड्या तर प्रचंड असतातच, तो सगळ्यावरही खूप सुंदर दिसेल. सो मला तर हे प्रचंड आवडले, त्याच्यामुळे मी ओके. सो जोहरी बाजारात तुम्ही जेव्हा अशा बँगल्स घ्याल ना, तेव्हा तुम्ही एक गोष्टीची नक्की खबरदारी घ्या की तुम्ही हे सगळे जे स्टोन असतात ना बारीक बारीक, ते नीट चेक करून घ्या. एकदम एक एक स्टोन प्रॉपर बघून घ्या, कारण का कधी कधी एखादा स्टोन पडलेला असतो आणि आपल्याला कळत नाही, आपण पटापट खूप एक्साइटमेंटमध्ये घेत असतो. त्याच्यामुळे हे नक्की बघून घ्या व्यवस्थित, की त्याच्याकडे खूप कडे वगैरे पण मिळतात. खूप छान आहे त्यांचं कलेक्शन त्या काकांचं.
तर एवढी मी शॉपिंग केली होती जयपूरच्या या 2 फेमस मार्केट्समधून. तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा. आमच्याकडे थोडासा वेळ कमी होता शॉपिंगसाठी, पण तरी पण आम्ही एवढी शॉपिंग केलेली आहे. तुम्हाला त्यातलं सगळ्यात जास्त काय आवडलं ते मला कमेंट्स करून सांगा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, शॉपिंग कशी वाटली ते देखील मला कमेंट्स करून सांगा. सो आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओ. स्वतःच्या काळजी घ्या, हसत राहा, खुश राहा आणि विश यू व्हेरी हॅपी न्यू इयर.